नमस्ते, SGTV नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील भुजबळ वस्ती येथे भारतीय जैन संघटना यांच्या वतीने चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे। चारा छावणी सुरू करून 15 दिवस झालं, तर जनावरांचा मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आहे। तर भारतीय जैन संघटनेच्या वतीने प्रत्येक जनावराला सकाळी 10 किलो चारा आणि संध्याकाळी 10 किलो चारा आणि 1 किलो सुक्रास असा खुराक दिला जातो। तर या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभरातून या संघटनेचं कौतुक होत आहे। तरी काही नागरिक आपल्यासोबत आहेत। दादा नमस्ते, काय सांगाल? भारतीय जैन संघटनेने आपल्या जनावरांची चाऱ्याची त्याबद्दल काय वाटतं? चांगलं केलं। जनावरांच्या चारा काय आजूबाजूला पण येतात, त्यांनी आता चारा पाण्याचा मार्ग तरी चालू झाला, त्यांनी खूप चांगलं काम केलं। तुम्हाला चारा भेटल्यानंतर पाण्याची व्यवस्था कशी पद्धतीने करण्यात आली? पाण्याची व्यवस्था ती करणार होते, पण दुसऱ्या पद्धतीने आम्ही पाणी देतो, पाणी पाणी लाईटची व्यवस्था कशा पद्धतीने आहे? लाईट पण येते, लाईट ग्रामपंचायतीच्या वतीने आणि काही सुविधा देण्यात आल्या आहेत। ग्रामपंचायतीने घेतली त्याची म्हणजे आज व्हायला दादा नमस्कार, आपलं नाव काय सांगाल? भारतीय जैन संघटनेने जो चारा छावणीचा जो उपक्रम चालू केला त्याबद्दल काय सांगाल? दादा नमस्ते, काय सांगाल? आपलं नाव गाव काय सांगाल? भारतीय सामाजिक उपक्रम जो राबवला आहे, सध्या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। तर दुष्काळीच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या जनावरांच्या चाऱ्याचा जो प्रश्न हा तो असा कुठेही मिटवला नाही, पण हे सामाजिक संघटना जैन संघटना पुढे येऊन हा उपक्रम राबवून तो लोकांचा गुरांचा चाराचा प्रश्न मिटवला त्याबद्दल हे चांगलं आहे। आजकाल लोकांचा गुरांना खायला नाही, त्यामुळे पाण्याची पण सोय, चाऱ्याची पण सोय केली, फक्त आमच्या प्यायच्या पाण्याची सोय करा, एवढंच। बाकी सगळं व्यवस्थित। त्यांनी काय आम्हाला कमी केलेलं नाही, त्या एखाद्या गुरांना थोडं कमी पर्सेंट पडून जावं, ते आहे ना। तर भारतीय जैन संघटनेचा हा पुरंदर तालुक्यातून तर होतोय, पण अख्ख्या महाराष्ट्रभरातून हा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल राज्यभरातून कौतुक होतंय। आणि SGTVच्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेचं व त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू।